श्री स्वामी समर्थ. आमचं चालू आहे ऊस खुरपाय आज हे. तर आठवडाभर आलता पाऊस 4-5 दिवस, त्यामुळं कामं चिखलात नव्हतं चालू, रानातलं सगळं सुट्टी होती. तर आताही चालू आहे खोडवं खुरपण. हे चुकून राहिलेलं गावात इतकं मोठं आलं, हे जे गावात आलं कुत्र्याचं गावात. आणि हे झाड कशात आहे असं मस्त शोच्या झाडासारखं आलं ऊसात. आणि ह्याचा वास घेऊन बघितला तर ह्याला ओव्यासारखा वास येतोय. हे ओव्याचं झाड आहे, ओव्याचंच आहे नाही का वास, ओव्याचं. काढ नको राहू दे, ह्याला कसला वास येतोय बघ उपसून. ह्याला वास घेऊन घेतला तर ह्याचा ओव्यासारखा वास येतोय. हे ओव्याचं झाड आहे. बडीशेपचं बी झाड असंच असतंय. हे ओव्याचं झाड आहे. वास घेतला तरी पालांचा ह्याला लागायला लागली तर आता बारीक. मला वाटलं कोथिंबीरच आहे, पण ही कोथिंबीर नव्हं, हे आहे ओव्याचं झाड. चालू आहे ऊस खुरपाय आज आमचा. ऊसाला इतका मोठा ऊन पडलंय, सगळ्या सुग्या झाले त्या. आणि ही लिंबाची झाडं अशी हिरवीगार झाले ते. आणि हे काय बसून खुरपा येत नाही, वाकूनच खुरपाय चालू आहे. शेजा आणि सरळ वाकून अशा काढते त्या बायका पाठी धरून. हे असं बसून खुरपायचं येत नाही. चालू आहे आता ऊस खुरपायला. पाऊस उघडलाय, यात्रा आली आमच्या गावची, त्यामुळे कामं पटापटा खुरपून 5 दिवस यात्रा असते आमच्या गावची, त्यामुळे यात्रेला सुट्टी काढायची.